वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असाल आणि आवडल्यास तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा. आणि आपल्या ह्या चॅनलला तुम्ही खूप 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 मोठं करा, जेणेकरून मलाही तुमची साथ भेटेल आणि तुम्हाला पण छान छान व्हिडिओज पाहायला भेटतील, छान छान गोष्टी शिकायला भेटेल. लोकेशन एक्सप्लोअर मी कशी करते आणि मग त्या बदल्यात तुम्ही कसं एक्सप्लोअर करू शकतात हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. सो लेट्स स्टार्ट दी व्हिडिओ. हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. इकडे कुठेतरी सबस्क्राईब बटन असेल यूट्यूब चॅनलवरती आणि हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा, बिकॉज हा व्हिडिओ अप्रतिम असणार आहे, नेक्स्ट लेवल असणार आहे. मी काहीतरी गोष्टी सांगणार आहे ज्या मी ऐकल्या आणि त्याच गोष्टी मी तुमच्यासाठी आणल्या आहेत. खूप सुंदर गोष्ट आहे, तर मला वाटतं की ही तुम्हाला आवडेल, लहान मुलांना पण आवडेल. हा व्हिडिओ लहान मुलांपर्यंत पण पोहोचला पाहिजे. सो नक्की एंडपर्यंत पहा आणि लाईक कमेंट नक्की करा आवडल्यास व्हिडिओ. ओके. रिसेंटली खारदनगर शहरामध्ये जे चेंबूरमध्ये आहे तिथे एक मस्त कीर्तन चालू होतं आणि मी सलग आफ्टर जिम मी कीर्तनासाठी मी जायची. हे जरा वियर्ड वाटत असेल खूप जणांना, बट येस ऑफकोर्स, डोंट जज द बुक बाय इट्स कवर. हा, मला खूप आवडतात कीर्तन भजन वगैरे. तर मग ह्या कीर्तनासाठी मी गेली होती. आय गेस थर्ड लास्ट डे होता आणि कीर्तनकार असे म्हणतात आपल्या कीर्तनामध्ये की तू जेव्हा माणूस म्हणून एकाला आहे ना गुरु मानतो, तर तो गुरु कसा असायला हवा हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ते कीर्तनकार काय म्हणाले ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला भेटेल. कीर्तनकार असे म्हणतात की हे गुरु शिष्यामध्ये आहे ना संवाद चाललेला. मग त्यांनी आहे ना शिष्याने आहे ना गुरुजींना विचारलं की गुरुजी, तुम्ही जेव्हा आहे ना आम्हाला शिकवताय, तुमची थुकी आमच्यावरती पडतीये आणि ते किती खराब आहे. म्हणजे त्याचं तंबाखूचं काही ते तंबाखू ऑरल्स गुटखा खात होते, ते त्यांच्या तोंडावरती लाल पडत होते. मग ते गुरुजी त्यांना काय म्हणाले, मी तुमचा गुरु आहे आणि गुरुची थुकी देखील गंगेप्रमाणे असते, असं गुरुजी म्हणाले. मुलाला विचार पडला, गुरुजीच्या तोंडामध्ये गंगा आहे. मग तो घरी गेला आणि मग आहे ना त्यांच्याकडे त्याची मावशीचं निधन झालं. ते कैलासवासी झाल्या. त्यांचं राख वगैरे माती वगैरे झाली आणि मग शिष्याला वाटलं की आता ही राख जी आहे, जी माझ्या मावशीची झाली आहे, ते भटजीने सांगितलं की गंगेमध्ये व्हायला. बरोबर. मग शिष्याने काय केलं, त्याच्यातलं एक आहे ना हड्डी होती ना हे केलेलं माती केलेली, तर त्यांनी खिशामध्ये टाकलं. समजते का? आणि तो स्कूलमध्ये गेला आणि स्कूलमध्ये गेला हे कोणी सांगितलं नाही शिष्याने. तर मग गुरुजी आले, शिकवायला लागले. जसं शिकवायला लागले आणि त्याची थुंकी, जी लाल लाल थुंकी त्याच्या अंगावरती पडणार, ह्यांनी जो काढला आणि त्याच्या खिशातला काय ते बोनचं जे हे असतं होता ते असते ना, ती काढला आणि थेट त्याच्या गुरुजीच्या तोंडात टाकला. आणि गुरुजीला एक तोंडातून आहे ना असं काढत होते, ही हड्डी आहे. हड्डी कोणी टाकली? मग शिष्य बोलतोय, गुरुजी मी टाकली. तर गुरुजी बोलायला लागले, तुला माहितीये हे राख आहे, जे माणसांना जिथे माती केली जाते त्याच्यातली आहे, ही माझ्या तोंडात का बरी तू टाकली? तर मग शिष्य कसा म्हणतो की गुरुजी, तुम्हीच व्हायला काल म्हणालात की माझी थुकी पण गंगाप्रमाणे आहे. तर मला आहे ना भटजी बोलले की हे राख जी आता झाली आहे, माती झाली आहे, ती गंगेमध्ये व्हायची. आता गंगा केवढी लांब आहे आणि मला वाटलं स्कायमध्येच आमच्या गंगा आहे, आमच्या गुरुजीच्या तोंडामध्ये. तर मी ती तोंडात टाकली, म्हणजे गेली ना आता गंगेला मिळाली राख आमच्या मावशीची. तर ही वॉज व्हेरी नाही हॅपी. तर मग गुरुजीला समजलं की ही हॅज सेड अ रॉंग थिंग. हे असं नाही बोललं पाहिजे लहान मुलांना. लहान मुलं काय शिकणार आहेत आणि काय त्याच्याकडून घेण्यालायक राहणार आहे त्यांच्याकडून. सो गुरुजींना स्वतःची चूक कळली आणि मग त्यांनी गुटखा खायचा बंद केला. तात्पर्य हे आहे
मुलांनो आणि मित्रांनो, की तुम्ही कोणाला गुरु बनवतायत हे खूप इम्पॉर्टंट असतं. आणि असं नसतं की गुरुच फक्त शिकवू शकतो. शिष्य देखील काही ना काही इम्पॉर्टंट भाग बनू शकतात काही काही माणसांच्या आणि गुरुच्या देखील. तर गुरुने कसा असायला पाहिजे जेणेकरून आपला आपला समाज आपल्या समाजाला म्हणजे उदाहरण भेटलं पाहिजे की माणूस असा जगला पाहिजे, माणसाला असं असायला पाहिजे. तुझ्याकडून जर ते इन्फ्लुएन्स होत असेल तर तुला कसं राहायला पाहिजे हे त्या गुरुला समजण्यात आलं. तर तुम्ही पण नक्की तुमच्या लाईफमध्ये हे असे गुरु निवडा जेणेकरून तुम्ही तुमचा लाईफचा उद्धार कराल आणि मोठे बनाल आणि तुमच्या फॅमिलीला देशाला मोठं कराल. तर मग छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्ही जास्त करून आहे ना अभ्यास करा, त्यांना त्यांना फॉलो करा जसं मी करते. छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले जा, तिथून प्रेरणा घ्या, स्वतःच्या लाईफमध्ये ते प्रेरणास्थळ बनवा जेणेकरून तुम्ही मोठे माणूस बनाल, छान माणूस बनाल. आणि जर तुम्ही गुरु असाल तर प्लीज तुम्ही देखील आहे ना असं चेंज होण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचं जे माणसं तुम्हाला जे इन्फ्लुएन्स्ड आहेत ते तुमच्याप्रमाणे वागणार आहेत. तर त्याप्रमाणे तुम्हाला देखील चेंज असायला पाहिजे. बरोबर ना? राईट ऑर रॉंग? सो हा व्हिडिओ इथे सेंड करूया आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी आपण तयार राहा. हा व्हिडिओ कसा आवडला, तुम्हाला कसा वाटला हा नक्की सांगा कमेंट करून. थँक्यू फॉर वॉचिंग. जय शिवराय.